नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ज्यानं खरं तर आपलं जगच बदलून टाकलं. आपण बोलतोय छपाईबद्दल, म्हणजे प्रिंटिंगबद्दल. हो, पण हा विषय फक्त कागदावर शाई लावण्यापुरता नाहीये. ही एक अशी क्रांती होती जिने धर्म, राजकारण, समाज म्हणजे सगळंच ढवळून काढलं. अगदी बरोबर. आपण आज हेच बघणार आहोत की कसं एका मशीनने ज्ञानावरची मक्तेदारी मोडून काढली आणि जे शतकानुशतकं दाबले गेले होते त्यांना एक व्यासपीठ दिलं. आणि गंमत म्हणजे ही क्रांती काही एका रात्रीत नाही घडली. तिची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. पूर्व आशियामध्ये. पूर्व आशिया म्हणजे चीन, जपान वगैरे. हो, साधारण इसवी सन 594च्या आसपास चीनमध्ये हाताने छपाईचं तंत्रज्ञान विकसित झालं होतं. एक मिनिट, हाताने छपाई म्हणजे नक्की कसं? आपण जसं प्रिंटिंग प्रेस इमॅजिन करतो तसं नव्हतं हे, बरोबर? नाही, अजिबात नाही. याला वूड ब्लॉक प्रिंटिंग म्हणतात. म्हणजे कसं की प्रत्येक पानासाठी लाकडाच्या एका ठोकड्यावर उलटी अक्षरं कोरायची. अरे बाप रे. मग त्यावर शाई लावून कागद दाबायचा. म्हणजे प्रत्येक नवीन पानासाठी एक पूर्णपणे नवीन लाकडी डिझाईन कोरावं लागायचं. हे तर प्रचंड वेळखाऊ आणि किचकट काम असणार. होतं तर. म्हणूनच सुरुवातीला याचा वापर खूप मर्यादित होता. चीनमध्ये कसं होतं की एक मोठी प्रशासकीय व्यवस्था होती. अच्छा, सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षा वगैरे. अगदी. त्या परीक्षांसाठी लागणारी पाठ्यपुस्तकं छापायला या तंत्रज्ञानाचा वापर व्हायचा. पण मग हळूहळू शहरं वाढली, व्यापारी वर्ग वाढला. आणि मागणी वाढली. बरोबर. व्यापारी लोक व्यापाराची माहिती, हिशोब यासाठी वापरू लागले. सामान्य लोक कथा, कविता, नाटकं वाचू लागले. आणि यात स्त्रियांचाही सहभाग होता का? कारण त्या काळात शिक्षण तर होता. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. श्रीमंत घरातील स्त्रिया केवळ वाचतच नव्हत्या, तर त्या लिहितही होत्या. काहींनी तर स्वतःच्या कविता आणि नाटकंसुद्धा प्रकाशित केली. वा, म्हणजे ज्ञान हळूहळू त्या एका वर्गाच्या बाहेर पडायला लागलं होतं. क्रांतीची ही पहिली ठिणगी म्हणता येईल. नक्कीच. आणि हीच ठिणगी मग चीनमधून जपानमध्ये पोचली. तिथेही काहीतरी वेगळं घडलं, बरोबर? आपल्या स्रोतांमध्ये उकियो शैलीचा उल्लेख आहे. हो, बौद्ध धर्म प्रचारकांसोबत हे तंत्रज्ञान जपानमध्ये गेलं. तिथे त्यांनी पुस्तकांसोबतच चित्रही छापायला सुरुवात केली. उकियो म्हणजे काय म्हणतात त्याला, तरंगत्या जगाची चित्र. तरंगत्या जगाची चित्र म्हणजे? म्हणजे शहरातलं रोजचं आयुष्य, कलाकार, चहाच्या दुकानातले प्रसंग, अशी चित्र. किटागावा उटामारो नावाचा एक कलाकार होता. त्याने ही शैली खूप लोकप्रिय केली. इंटरेस्टिंग. म्हणजे प्रिंटिंग हे फक्त ज्ञानासाठी नाही, तर मनोरंजन आणि कलेचंही माध्यम बनलं होतं. हे तर त्या काळातलं एक प्रकारचं व्हिज्युअल सोशल मीडिया फीडच झालं. अगदी तसंच. आणि हेच तंत्रज्ञान जेव्हा सिल्क रूटवरून युरोपात पोहोचलं, तेव्हा तिथली परिस्थिती खूप वेगळी होती. बरोबर. कारण युरोपात ज्ञानावर चर्च आणि राजशाहीचं नियंत्रण होतं, नाही का? हो, हाताने लिहिलेली पुस्तकं म्हणजे हस्तलिखितं ही फक्त श्रीमंत आणि धर्मगुरूंपर्यंतच पोचायची. मग या पूर्वेकडच्या संथ तंत्रज्ञानाचं युरोपातल्या वादळात रूपांतर कसं झालं? याचं श्रेय जातं योहान गुटेनबर्गला. पण गुटेनबर्ग काही शून्यातून उभा राहिला नाही. म्हणजे त्याच्या क्रांतीसाठी युरोपात एक पार्श्वभूमी तयार झाली होती. अच्छा. मार्को पोलोने चीनमधनं वुडब्लॉक प्रिंटिंगचं ज्ञान आणलं होतंच, पण लोकांची ज्ञानाची भूक प्रचंड वाढली होती. आणि हाताने लिहिलेली पुस्तकं ती भूक भागवू शकत नव्हती. का? कारण ती खूप महाग होती, ना? नाजूक होती आणि एक प्रत तयार करायला कित्येक महिने लागायचे. आणि इथेच गुटेनबर्गने संधी ओळखली. त्याने काय वेगळं केलं? त्याने 3 गोष्टी एकत्र आणल्या. 1. त्याला वाईन आणि ऑलिव्ह तेल दाबण्याच्या यंत्राची माहिती होती. ओके. 2. तो एक कुशल सोनार होता, त्यामुळे त्याला धातूंचे साचे बनवता येत होते. आणि 3. जी सगळ्यात क्रांतिकारी कल्पना होती. कोणती? त्याने प्रत्येक अक्षर वेगळं बनवून ते जोडून शब्द आणि वाक्य तयार करण्याची कल्पना आणली. यालाच मूव्हेबल टाईप म्हणतात. अच्छा, म्हणजे एकदा वापरून झाल्यावर तीच अक्षरं पुन्हा दुसऱ्या पानासाठी वापरता येत होती. अगदी. हे तर गेम चेंजर होतं. म्हणजे प्रत्येक पानासाठी नवीन ठोकळा कोरण्याची गरजच संपली. पण एक प्रश्न आहे, त्याने छापलेलं पहिलं पुस्तक म्हणून बायबलच का निवडलं असेल? ते तर प्रचंड मोठं आणि क्लिष्ट पुस्तके छापायला. खूप चांगला प्रश्न आहे. याचे 2 पैलू होते. एक म्हणजे व्यावसायिक. बायबल हे त्या काळातलं बेस्ट सेलर होतं. मागणी प्रचंड होती. आणि लोक पैसे द्यायला तयार होते. बरोबर. पण दुसरा पैलू होता गुणवत्तेचा. हाताने लिहिलेल्या बायबलमध्ये अनेक चुका असायच्या.
गुटेनबर्गला हे दाखवून द्यायचं होतं की त्याचं यंत्र केवळ वेगवान नाही तर अचूक आणि दर्जेदार कामही करू शकतं. आणि त्याने ते करून दाखवलं. हो, त्याने 1448 पर्यंत या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलं आणि बायबलच्या सुमारे 180 प्रती छापायला त्याला 3 वर्ष लागली. 3 वर्षात 180 प्रती? त्या काळातल्या एखाद्या लेखकाला एक प्रत हाताने लिहायलाच तेवढा वेळ लागला असता. नक्कीच. याची कल्पनाच म्हणजे अफाट आहे. या एका शोधामुळे काय बदल झाला असेल जगात? आकडे थक्क करणारे आहेत. पुढच्या 100 वर्षात म्हणजे 1450 ते 1550 पर्यंत युरोपात सुमारे 2 कोटी पुस्तकं छापली गेली. 2 कोटी? आणि त्यानंतरच्या शतकात हा आकडा 20 कोटींवर पोहोचला. 20 कोटी? म्हणजे विचार करा, जे जग तोपर्यंत IQ माहितीवर चालत होतं ते एका शतकात अक्षरशः पुस्तकांच्या महापुरात बुडून गेलं. याचा लोकांच्या मनावर, त्यांच्या विचारांवर काय परिणाम झाला असेल? यामुळे ऐकणारा समाज हा वाचणारा समाज बनू लागला. आधी कसं होतं की ज्ञान हे धर्मगुरू किंवा राजा सांगेल तेवढंच. तेच अंतिम सत्य. हो, आता लोकांना स्वतः वाचून विचार करून मतं बनवण्याची संधी मिळाली. पण यात एक अडचण होती. साक्षरता. खूप कमी लोक वाचू शकत होते, बरोबर? अगदी. पण तेव्हाच्या मुद्रकाने एक भारी शक्कल लढवली. त्यांनी लोकगीतं, लोककथा भरपूर चित्रांसोबत छापायला सुरुवात केली. अच्छा. त्यामुळे जे वाचू शकत नव्हते ते चित्र बघून किंवा कुणीतरी वाचून दाखवलेलं ऐकून त्याचा आनंद घेऊ शकत होते. म्हणजे छापील संस्कृतीने तोंडी संस्कृतीला संपवलं नाही, उलट तिला सोबत घेऊन एक नवीनच अनुभव तयार केला. बरोबर. पण इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन विचार लोकांपर्यंत पोहोचत असतील तर जे सत्तेत होते ते शांत बसले नसतील, त्यांना भीती वाटलीच असणार. नक्कीच. आणि ही भीती खरी ठरली. 1517 मध्ये मार्टिन ल्युथर नावाच्या एका धर्मसुधारकाने प्रोटेस्टंट सुधारणा. अगदी त्याने रोमन कॅथोलिक चर्चच्या काही प्रथांवर टीका करणारे 95 थीसिस लिहिले आणि ते छापून वाटले. म्हणजे मार्टिन ल्युथरचा तो लेख इतिहासातला पहिला व्हायरल झालेला ब्लॉग पोस्ट होता आणि प्रिंटिंग प्रेस हे त्याचं इंटरनेट होतं. तुम्ही अगदी अचूक वर्णन केले. त्याचे विचार काही आठवड्यांतच संपूर्ण युरोपात पोहोचले आणि यातूनच प्रोटेस्टंट सुधारणा चळवळ सुरू झाली. किती मोठा विरोधाभास आहे यात. म्हणजे ज्या चर्चने शतकानुशतक ज्ञानावर नियंत्रण ठेवलं होतं, त्याच चर्चच्या अधिकाराला आव्हान देण्यासाठी एका मशीनचा वापर झाला आणि लुथरने तर त्या मशीनला दैवी देणगी म्हटलं होतं, नाही का? हो, तो म्हणाला, छपाई ही देवाने दिलेली सर्वोत्तम देणगी आहे, पण सत्तेला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा ती नियंत्रणाचा प्रयत्न करते. सेन्सरशिप. बरोबर. चर्चने 1558 पासून प्रतिबंधित पुस्तकांची सूची तयार करायला सुरुवात केली. इतिहासातलं सेन्सरशिपचं हे पहिलं मोठं उदाहरण होतं. ही ज्ञानाची लढाई युरोपात सुरू होती, पण जेव्हा हे तंत्रज्ञान भारतात पोहोचलं तेव्हा इथली परिस्थिती खूप वेगळी होती. इथे काय घडलं? भारतात प्रिंटिंग प्रेस येण्यापूर्वी एक अत्यंत समृद्ध आणि जुनी हस्तलिखितांची परंपरा होती. संस्कृत, अरबी, पर्शियन अनेक भाषांमध्ये. म्हणजे भारतकाठी ज्ञानाच्या बाबतीत कोरीपाटी नव्हता. इथे आधीपासूनच एक व्यवस्था होती. अजिबात नाही. ही हस्तलिखितं ताडपत्रांवर किंवा हातांनी बनवलेल्या कागदावर लिहिली जात. ती खूप सुंदर असायची, पण नाजूक आणि महाग. हो, त्यामुळे ती फक्त काही लोकांपुरतीच मर्यादित होती. मग प्रिंटिंग प्रेसने इथे येऊन काय बदललं? सुरुवातीला तर ती फक्त एका कोपऱ्यात आली. 16व्या शतकात पोर्तुगीज धर्मप्रचारकांनी गोव्यात पहिला प्रिंटिंग प्रेस आणला. त्यांचा उद्देश धर्माचा प्रसार करणं हाच होता, नाही का? हो, त्यांनी कोकणी आणि कन्नड भाषांमध्ये काही धार्मिक पुस्तकं छापली. पण खऱ्या अर्थाने भारतीय समाज ढवळून निघाला तो 19व्या शतकात, जेव्हा इंग्रजांचं राज्य स्थिर झालं होतं आणि भारतीयांनी स्वतः हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली होती. अगदी बरोबर. 1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिकीने बेंगॉल गॅझेट सुरू केलं. पण त्यानंतर गंगाधर भट्टाचार्य यांच्यासारख्या भारतीयांनी स्वतःची वृत्तपत्र सुरू केली आणि इथूनच खऱ्या सामाजिक मंथनाला सुरुवात झाली. हो, राजा राममोहन रॉय आणि संवाद कौमुदीचा उल्लेख आहे. म्हणजे ही लढाई आता रस्त्यावर नाही तर वृत्तपत्रांच्या पानांवर लढली जात होती. तंतोतंत. 19व्या शतकात सतीप्रथा, विधवा विवाह, मूर्तिपूजा यांसारख्या विषयांवर मोठी वादविवाद झाली. राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदीतून सुधारणावादी विचार मांडले. तर सनातनी हिंदूंनी त्याला उत्तर देण्यासाठी समाचार चंद्रिका सुरू केलं. अगदी पहिल्यांदाच हे विचार घराच्या 4 भिंतींच्या बाहेर पडून सार्वजनिक चर्चेचा विषय बनले होते.
पण ही चर्चा फक्त उच्चशिक्षित पुरुषांपुरतीच मर्यादित होती का, की याचा परिणाम स्त्रिया आणि समाजातील गरीब वर्गापर्यंत पोहोचला आणि तो खूप खोलवर पोहोचला. अनेक उदारमतवादी वडील आणि पती आपल्या घरातील स्त्रियांना शिक्षण देऊ लागले, पण ज्यांना ही संधी मिळाली नाही त्यांनी ती हिसकावून घेतली. राजसुंदरी देवी यांचं उदाहरण? अविश्वसनीय आहे. हो, पूर्व बंगालमधल्या राष्ट्रसुंदरी देवी. एका सनातनी कुटुंबात लग्न झालेल्या या मुलीने स्वयंपाकघरात लपून छपून अक्षरोळख करून घेतली आणि नंतर अमर जीवन नावाचं बंगाली भाषेतील पहिलं आत्मचरित्र लिहिलं. विचार करा, एका स्त्रीने स्वयंपाकघरात चोरून वाचायला शिकणं आणि स्वतःच्या आयुष्याची कहाणी लिहिणं. हे दाखवतं की ज्ञानाची भूक किती तीव्र असू शकते. आणि छपाईमुळे ते ज्ञान मिळवणं शक्य झालं होतं. एवढंच नाही, महाराष्ट्रात ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई यांनी उच्चवर्णीय विधवांच्या दयनीय अवस्थेवर अत्यंत परखडपणे लिहिलं. त्याचवेळी ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी लिहून जातीय भेदभावावर हल्ला चढवला. बरोबर. आणि पुढे जाऊन 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचे विचार याच छपाईमुळे देशभर पोचले. दलित चळवळीला एक वैचारिक आधार मिळाला. म्हणजे हे तंत्रज्ञान समाजाच्या सर्वात खालच्या स्तरापर्यंत पोहोचलं होतं. कानपूरच्या एका गिरणी कामगाराचाही उल्लेख आहे. हो, काशीबाबा. त्यांनी छोटे और बडे का सवाल लिहून जात आणि वर्गाच्या शोषणाचे संबंध उलगडून दाखवले. खरं तर मुंबई आणि बंगळूरमधल्या गिरणी कामगारांनी स्वतःला शिक्षित करण्यासाठी ग्रंथालय सुरू केली होती. कमाल आहे. म्हणजे छपाईने त्यांना फक्त शब्द दिले नाहीत, तर आत्मसन्मान आणि संघर्षाची ताकद दिली. नक्कीच. तर चीनमधल्या लाकडी ठोकळ्यांपासून ते भारतातल्या सामाजिक लढ्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणार आहे. या तंत्रज्ञानाने केवळ माहितीची देवाणघेवाण नाही केली, तर लोकांची ओळख, त्यांचे हक्क आणि त्यांच्या संघर्षाची भाषाच बदलून टाकली. आणि जसा युरोपातल्या चर्चने नियंत्रणाचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न भारतात ब्रिटिश सरकारने केला. त्यांना या वाढत्या राष्ट्रवादी विचारांची भीती वाटू लागली होती. आणि त्यातूनच व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टसारखे कायदे आले. मला वाटतं यातली एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ब्रिटिशांना इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा भारतीय भाषांमधल्या वृत्तपत्रांची जास्त भीती वाटत होती. बरोबर. कारण त्यांना माहीत होतं की खरा बदल, खरी क्रांती ही लोकांच्या भाषेतच होऊ शकते. त्यामुळे 1878च्या कायद्याने सरकारला भारतीय भाषांमधल्या वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादण्याचे अधिकार दिले. पण इतिहासातून आपण हेच शिकतो की विचारांना दडपशाहीने थांबवता येत नाही. नाही थांबवता आलं. बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या केसरीमधून इतकं निर्भीडपणे लिहिलं की त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पण या दडपशाहीनंतरही राष्ट्रवादी वृत्तपत्र वाढतच राहिली. आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक वैचारिक शस्त्र म्हणून खूप महत्त्वाची भूमिका बजावली. अगदी. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय. आपण आज डिजिटल युगात आहोत. एका नव्या माहिती क्रांतीच्या मधोमध उभे आहोत. सोशल मीडिया, फेक न्यूज, माहितीचा महापूर. हो. याबद्दल आपण आज ज्या चर्चा करतो, ज्या चिंता व्यक्त करतो, त्या छपाईच्या सुरुवातीच्या काळातल्या लोकांच्या भावनांपेक्षा खूप वेगळे आहेत का? इंटरेस्टिंग पॉइंट आहे. तेव्हाही लोकांना आशा होती की छापील शब्दांमुळे जग बदलेल, क्रांती येईल. आणि भीतीही होती की त्यामुळे समाजात गोंधळ माजेल, चुकीचे विचार पसरतील. आज इंटरनेटबद्दल आपल्याला तसंच काहीसं वाटतं का? म्हणजे आपण एका नव्या गटेनबर्ग क्षणाचा अनुभव घेत आहोत आणि आपल्याला त्याची जाणीवही नाहीये असं होऊ शकतं का? यावर नक्की विचार करा.